तुम्ही काय भीतीला टिकून आजची हजेरी लिहितोय का? कोण कोण आले वाडीवार सगळं? इथं होम आणि इकडं पालखी नसते, इकडं रस्त्यावर सगळीकडे जत्रा भरते. दुकाना रस्त्याच्या बाजून असतात. गाव मंडळीसाठी कांदा मिरची फरसाण, मिरच्या कांदा आणि ह्याच्यात सगळा फरसाण झाला. इथला झाला. आता वाटप करायला आता वाटत इथला झाला म्हणून मंडळीनं पहिली नाश्ता पाणी द्यायला, म्हणजे का वाट साफ करायला जोर जास्त पाहिजे. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले मंडळीनो? सगळ्यांना सुप्रभात आणि आजच्या व्हिडिओत आणि आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलं आहे सानवर साफसफाई करायला. म्हणजे आपला जिथं सान आहे, जिथं जत्रा भरते, पालखी नसते, तिथं सगळी व्यवस्थित त्या एरियाची साफसफाई करायची आणि ते सगळं करायला तयारीला. होम बीम ती राखाडी वगैरे दोन्ही काढून असा जरा व्यवस्थित खड्डा अजून चांगला करायचा. त्या कामासाठी सर्व बाबा गेलेत, पुढं बाकीचं वाडीतले येतात. मी पण निघाला आहे. चला जाताना तुम्हाला फक्त सभागृह दाखवता. हा बघा, आपल्या सभागृहाचं काम बरं आहे, म्हणजे बांधकाम पुरा झालं आहे. आता फक्त वरती छपराचाच बाकी राहिला आहे. हां, 13 मार्चला आपल्याकडे पूजा आहे. सगळ्यांनी नाही सॉरी 12 मार्चला पूजा आहे, 13 मार्चला आपल्याकडे वाडीत पालखी आहे. सगळ्यांनी यायचं. हां चला, आता आपण जाऊया खाली देवलाकडं, सानकडं. बरं, इकडनं पण दाखवता. चला आता डायरेक्ट सानजवळ भेटू. मंडळीनं चालत चालत आम्ही मधल्या वेळीत पोचलेला आणि इथं आपल्या आरुषच्या घरात आरुषचं बाबाच म्हणाले का बाबांना या चाय बी पिया. चाय बी पियालेली आणि आता इथनं सर्व सांगाती सुनीलच्या गाडीतनं जाऊ सानकडं. आता बघा सुनील तिकडे गाडी काढायला निघाला. इथं बाबा, विश्वास दादा, आरुषचे पप्पा, आजी सगळे आहेत. आरुषची 10वीची परीक्षा चालू आहे. आरुष चल अभ्यासाला बस. इथं उभा राहता अंगण्यात. चला गाडी सुरू झाली सुनीलची. आम्ही चालत नाही आलेला. अंकुश आला वरती तर नेमका भेटला. मग बाबांनी मी ते आम्हाला ट्रिपल सीट घेऊन आला. अंकुश वरती जायत होता, वर मलाच भेटाया. मग आता इथं टू व्हीलरने आलेला, इथं बसलेला. आता मोठ्या गाडीतनं खाली जाणार. चला निघालेला आहे. सगळ्या आकड्या पैसे आहेत. हे आर्यन तुझी पैसे कुठं आहे? माझी गोष्टी नाही. हां, आर्यन बाकीचा काम करणार. चिराटा घेऊन आहे, चिराटा. आले गे मंडळी, सानरोल पोचलेला. हाय चला बघूया उतरून. नमस्कार. ही आपली सान. इथं होम आणि इकडं पालखी नसते, इकडं रस्त्यावर सगळीकडे जत्रा भरते. दुकाना रस्त्याच्या बाजून असतात. चला आता कामाला लागायला हवा, व्हिडिओ करून नाही जमणार सगळं. ही आपली सान आहे. पहिला सानच जाऊन येऊया. चंद्रवळे शिमगोत्सव. आता कुठच्या वाडीतल्या. हा आता इथं मंडळी आहे ती पूर्ण संपूर्ण गावात प्रत्येक वाडीतल्या आहे सर्व. हा इथं होम लागतो. नमस्कार. होय काढला व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ हा नाही, सर्व काय कामा चालू सगळं दाखवतो. हा इथं होम लागतो. तर बाकी सगळी साफसफाई झाली का नंतर होमात पण सर्व गवत काढून, जुनी राखाडी काढून अजून थोडा खोल करणार. इकडं आपले सल्पे काका,
सर्व मंडळी बघा कशी काम करते जोशमध्ये. शिमग्याचा उत्साह एकदम वातावरण बनलेलं आहे सर्व बघा. हे बघा हे आपले बडवलकर काका. होय कोण कोण आहेत सगळं व्हिडिओ दाखवता. गावडेवाडीतलं मध्ये गराडवाडीतलं प्रभाकर काका, अरुचा पप्पा, आपले रामभाऊ आपले नमस्कार. होय होय दत्ताराम काका सगळे बरोबर आले. दाखवतो कोण कोण होते. डाफले काका बघा. हा विश्वासदा वर चढला बांधावर. तर पुढं चालतात तर खांद्यावर रुमाल आहेत तर पागडी काका. हा सुधीर दादा. सुधीर दादाचा चेहरा न बघता मी त्याच्या बायसेपवरून त्याला ओळखला. बॉडीगार्ड आहेत ते आपल्या गावातले. हा आर्यन. पुढे वाकलेला कोण आहेत. हा अरे सुनील दादा आहे. हा तर बघा तिकडे डाफले काका आहेत. अशी सगळी मंडळी आहे. आणि ह्या रस्त्याच्या वरच्या बाजूला अशी अजून साफसफाई करणार तिकडे दुकानं लागतात. आणि रस्त्याच्या खालच्या बाजूला इकडे ह्या बांधाकडे दुकानं लागतात. बाकी सगळी जत्रा असते आणि ह्या तोंड्यात त्या पालखी नसते. तिकडे रस्त्यावर तर मधल्यावर येतात भडवलकर काका, रामभाऊ. चला आता मी पण कामाला लागता. इकडं वाट साफ करतात तिकडं वर जायला. इकडं या बाजूला आता नाश्त्याची तयारी आलेली आहे. कांदा फरसाण आहे या पिशवीत. तर कांदा कापायची जबाबदारी सुरेश शिंदे काकांनी मलाच दिली नाही. पाणी पित आहेत मंडळी. पिया पिया पिया. काढला व्हिडिओ चालू आहे. होय हा चायचा टोप आणि ह लाल टोपीवाले काका उभे आहेत. त्यांच्या मागं तिथं चूल मांडलेली आहे. तिथं चाय होणार. आनंद दादा चला होमातलं काम सुरू होतंय. गणबा माडिक निमंत्रण पत्रिका. तुम्ही काय भीतीला टिकून आजची हजेरी लिहितोय का? कोण कोण आले वाडीवार सगळं? काम ठेव नंतर कर. त्याला जाऊ दे. त्याला कामाला दुसऱ्या पाठवतोय. तू कार्य करता रे पवार मामा बुवा संजू अण्णा. चला तिकडे चायची तयारी झाली. शिमग्या सणाची पहिली चाय. टोप चढलाय चुलीवर. आता चूल पेटते. मग भेटतो मी. हे किती ठेवला पाणी? पाणी किती आधी पेटव लवकर. अरे एवढा वेळ कसा लागला? माचीस आणाया नव्हे हे पेटवायला. माचीस आता आली. होय काय? बघा गाव मंडळीसाठी कांदा मिरची फरसाण. मिरच्या कांदा आणि ह्याच्यात सगळा फरसाण. आपले सुरेश शिंदे काका आहेत. त्याने सर्व सोय केलेली आणली आहे. ह्याच्यात काम सुरू आहे. चला आता काम सुरू. हा बघा मिरची मोडून झाली. कांदा कापून झाला. आणि आता सुरेश काका फरसाण भरतात डिशमध्ये. आणि मी इकडे एका बाजूला आता लाईनीत लावून देतो. म्हणजे मंडळी लाईनशीर येऊन नंतर घेतील. इकडं आमचं फरसाण वाटप. आणि इकडं त्या पानलोटच्या साहेबांनी मंडळीसाठी जिलेबी आणि लाह्या आणलेल्या आहेत चुरमुरे. हां इकडं महिला मंडळ सर्व आहे. हे साहेब आहेत ते. इकडं बाबा काका तुकाराम दादू मामा ही सर्व मंडळी नाश्त्याला बसलेली आहे. कांदा फरसाण मिरची जिलेबी चुरमुरे. नाश्ता झाला. चाय पण झाली. आता अजून थोडी राहिली वाटप ते करतायत आणि परत कामाला सुरुवात होईल. होय हा काय
आला व्हिडिओ आला डायरेक्ट. हो सगळ्यांचा बरोबर आलाय. केलं होते तेव्हा तुमचा आला पाहिजे. हा येणार. चला आता मंडळी सानतनं उठली आणि परत कामाला सुरुवात. मग गावात काढून झाला. आता अजून थोडी माती बिती राख बीक सगळा काढतील, जरा साफसफाई करतील नीट. वा सुरुवातीला आला तेव्हा कसा होता आणि आता वा एकदम चकाचक. इथं आपली पालखी नाचणार. नमस्कार. कोकणी माणूसचा टी शर्ट घातलेले आपले डिंगनकर काका. झाला आता वाटापात करायला. हा आता वाटत आहे इथला झाला. म्हणून मंडळीनं पहिली नाश्ता पाणी द्यायला, म्हणजे का वाट साफ करायला जोर जास्त पाहिजे. हा? हे बघा चालली मंडळी आता वाटांकडं. सानाच्या वाटली ब्राह्मणवाट जायची वाट, ती सगळी वाट आता साफ करणं. आता इथली सगळी मंडळी सगळीकडे विभागली थोडी. अर्ध तिकडं गेलं चैत्रीच्या वाट्याला, म्हणजे शेवटला शिमग्याच्या टायमाला ढोल घेऊन जातात शिमवर दुसऱ्या गावांच्या अगदी वरपर्यंत ती वाट साफ करायला. त्याच्यानंतर इथनं खाली उतरायची एक वाट आहे, देवलाकडे जायची, ही साफ करायला काही मंडळी आहे. आणि दुसरी आपल्या ह्या सानाच्या मागच्या बाजूला तिकडे केलाच्या झाडाकडे शालीजवळ उतरायची वाट आहे, पायवाट, ती साफ करायला गेली. तिकडं मी जातो. हा सानाच्या मागच्या बाजूचा एरिया. इथं आपलं दुसऱ्या होमाच्या दिवशी नमन होतं ना, तर इथं खेळच असतात सगळं. आणि इथं आतमध्ये कार्यक्रम होतो. मंडळी सगळी इथं रस्त्यावर उंचावर बसून बघतात, काय जण खाली बसून अशी स्टेडियम टाईप. आता हा रस्ता उंच झाला म्हणून असा वरनं आहे, नाही तर पहिला रस्ता होता तर जरा खाली होता, जास्त उंच नव्हता. अगदी त्या सानाच्या लेवलपासून ढोपरा एवढ्या उंचीवरच रस्ता होता. तेव्हा आम्ही सर्व इकडं रानात बसून बघायचं. आता भरपूर जंगल झाला, तेव्हा इथनं आम्ही उतरायचो खाली आणि इकडं असा ह्या डोंगरात बसायचो दगडांवर. ही वाट इथनं आता खाली जाताना देवलाकडे जाताना ही वाट आहे. तिकडे वरच्या कुठच्या वाटेला गेलं तर आपला इथं भराड्याशी गेलं काय, भारतालाशी गेलं भराड्याची वाट करायला. हा चला मी पण आता कोयती काढता. होय मोबाईल ठेवतो आणि कोयती काढतो. मंडळी दुबईला आहे. हा बघा या वाटेन आपली पालखी हल्दी कुंकवाला वारकऱ्यांकडे जाताना जाते. शेवटला जेव्हा समारोह असतो तेव्हा जाते. आणि आपलं मंदिर इथं खाली आहे. हा बघा हा ग्रामदेवतेचं मंदिर. आणि इथनं असा वर आलात हा कौलारू काशी विश्वेश्वराचा मंदिर. आणि ह्या कोपऱ्याला इथं समोर दिसते ते सान. आणि ही इथं मंडळी काम करते. आता काम करा. व्हिडिओ केला म्हणून काय आला 7 वाजता. हो आता म्हणजे पुढं आता नवर रात्री 7 वाजता जेवलात मी ते काय झालं बघा वाट साफ करीत करीत आपण शाळेजवळ येऊन पोचलेला. ए हा ओके ओके. श्रेयसनी पोरा कुठे आहेत सगळी. केलाचं झाड आहे. चला ही वाट झाली. हा हा
आता पुढं शाळेच्या पुढं शिंदेवाडीकडे वाटा ती अजून साफ करायला आहे. बघा माझी शाळा. चला ही वाट आता साफ करायला सुरुवात. ही वाट आमची हायस्कूलला जाताना शिंदेवाडीकडे यायची शॉर्टकट वाटतो. म्हणजे मध्यवाडीतनं वरनं आलेला का वरच्या त्या मोठ्या वाकणातनं शॉर्टकट इथं उतरला का डायरेक्ट इथनं पुढं लगेच शिंदेवाडी आहे. ती वाट आता देवाचं काम असतं, तिथं राखणा बिकणा द्यायचे असतात मध्ये रानात तिथं वरती म्हणून साफ करतो. बाकी कोणी येत नाही वाटण या. आपलं दोन्ही माणसं जरा सुपारी उपारी खाऊन मग एनर्जी घेऊन चालू करतील कामाला. बाकीची मंडळी आली मागणं. 2-2 पाना हा बघा डापली काकानी मोठाच्या मोठा शिराटा काढली नाही बघा. उभ्यानीच कसं करतायत भारी काम. वाटलेला आपल्या. हा माझ्या भाई तोंडावर मारला नाही. गावतच नाही जायला. मस्त वाटली का मग. गाडी गुरुवाकडे गेलोय. आलो काय भेटला. मंडळी इकडनं खालनं वाटकरी तिथे आणि या बांधाच्या वर इथं आपल्या गावच्या सर्व राखणा होतात. शिमग्याच्या असतील किंवा मिरगाच्या राखणा वगैरे. इथं चूल इथं सर्व मंडळी बसते अशी मस्त. तर आता इथनं पुढं ही वाट पुढं जाते तिकडं. झालं आता वाटेचं काम संपत आलाय. खालच्या रस्त्यापासून वरपर्यंत आलेला. हा बघा इकडं हा रस्ता आला. हा बेड्याच्या पलीकडे रस्ता आणि खालनं सुनील आहे एक. हा आहेत. हा थांबतोय. चला मंडळींनो सर्व साफसफाईचं काम झालेलं आहे आणि आता देवला येऊन जरा बसल्या 2 मिनिटं आराम करता मग घरात जाऊ. आता सर्व आपल्या शिमग्याच्या जत्रेच्या तयारीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. काय समजली टाटा. बघा तिकडे आर्यन लगेच बोलला.